जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। भक्तांनो, अधिक मास प्रारंभ झालेला आहे। परमपवित्र, दिव्य आणि कल्याणकारी पुरुषोत्तम मास, तो पुण्यमय महिना ज्याला स्वयं भगवान श्रीहरींचे स्वरूप मानले जाते। शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की हा मास सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ, उत्तम आणि मोक्ष प्रदान करणारा मानला जातो। कारण या महिन्यात केलेला जप, तप, दान, व्रत, कथा, श्रवण आणि भगवंताचे नामस्मरण अनंतपटीने फळ देणारे मानले जाते। आणि आजपासून आपल्या चॅनेलवर आपण ऐकणार आहोत पुरुषोत्तम मास महिन्याच्या अद्भुत कथा, चमत्कारी आणि पुण्यदायी कथा। अशा दिव्य कथा ज्यांचे केवळ श्रवण सुद्धा मनुष्याचे जीवन पवित्र करून भगवानांच्या चरणांमध्ये अखंड प्रेम निर्माण करते। तर चला, श्रद्धा आणि विश्वासाने या पवित्र कथा यात्रेचा आपण शुभारंभ करूया आणि पुरुषोत्तम भगवानांच्या श्रीचरणी आपले मन समर्पित करूया। हे पुरुषोत्तम भगवान, हे प्रभू, हे श्री हरिनारायण, आम्हा सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव ठेवावी। आमच्या जीवनातील दुःख, संकटे, भय आणि अडथळे दूर करून आम्हाला भक्ती, सुख, शांती आणि सद्बुद्धी प्रदान करावी। जसे आपण प्रत्येक युगात आपल्या भक्तांचे कल्याण केले आहे, तसेच आमच्या सर्वांच्या जीवनालाही आपल्या दिव्य कृपेने आपण मंगलमय बनवावे। भक्तांनो, यावेळी अधिक मास, ज्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, ज्येष्ठ महिन्यात येत आहे। त्यामुळे यंदा ज्येष्ठ महिना 2 महिन्यांचा राहणार आहे। भक्तांनो, कलियुगाच्या अंधारात जेव्हा मनुष्य पाप, मोह आणि दुःखाने वेढला जातो, तेव्हा भगवानांच्या कथा त्याच्या जीवनात प्रकाश बनवून येतात। अशाच दिव्य कथांपैकी एक आहे ब्रह्मनारदीय पुराणात वर्णन केलेले श्री पुरुषोत्तम मास महात्म्य। आणि ही केवळ एक कथा नसून भगवान श्रीहरींची कृपा प्राप्त करण्याचा दुर्मिळ मार्ग देखील आहे। नैमिषारण्याची परमपवित्र भूमी, जिथे हजारो महान ऋषीमुनी यज्ञ आणि तपश्चर्येत लीन झाले होते, तिथेच भगवानांच्या दिव्यलीलांचे अमृत बरसणार होते। संसाराच्या कल्याणासाठी एकत्र जमलेल्या त्या मुन्यांनी श्री सुतजींना अशी कथा सांगण्याची विनंती केली, जी मनुष्याला भवसागरातून पार उतरवेल, पापांचा नाश करेल आणि भगवान पुरुषोत्तमांच्या चरणी अखंड भक्ती प्रदान करेल। तेव्हाच तीर्थांचे भ्रमण करत, भगवानांच्या नामाचा जप करत आणि वैष्णव तेजाने प्रकाशित असे महान ज्ञानी श्री सुतजी तेथे आले। त्यांच्या आगमनाने संपूर्ण नैमिषारण्य जणू दिव्य प्रकाशाने उजळून निघाले। सर्व ऋषींनी आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले आणि भगवानांच्या अद्भुत लीलांनी युक्त पुरुषोत्तम मासाची महिमा सांगण्याची विनंती केली। आणि मग श्री सुतजींनी त्या अद्भुत प्रसंगाचे वर्णन सुरू केले, जिथे गंगा तटावर राजा परीक्षितांसमोर स्वयं परब्रह्मस्वरूप श्री शुकदेवजी प्रगट झाले होते। त्यांच्या केवळ दर्शनानेच ऋषीमुनी, देवता आणि संपूर्ण सभा आनंद आणि भक्तीत तल्लीन झाली। आणि ही कथा पुढे ऐकण्यापूर्वी आपण सर्व आपल्या मनातील भक्तीचा दीप आणखीन प्रज्वलित करण्यासाठी भगवंताच्या एका भक्ताचा प्रसंग ऐकूया। भक्तांनो, पुण्यभूमी आर्यावर्तातील सौराष्ट्र प्रांतात जीर्णदुर्ग नावाचे एक अत्यंत प्राचीन ऐतिहासिक नगर आहे, ज्याला आजकाल जुनागड म्हणतात। भक्तश्रेष्ठ श्री नृसिंह मेहता यांचा जन्म अंदाजे संवत 1470 मध्ये या जुनागड येथे एका प्रतिष्ठित नागर ब्राह्मण कुटुंबात झाला होता। काही लोकांचे मत असे आहे की जुनागड जवळील तलाजा नावाच्या गावात नरसिंह मेहता यांचा जन्म झाला आणि नंतर त्यांचे कुटुंब जुनागड येथे राहण्यात आले। याची पुष्टी स्वतः नरसिंह मेहता यांच्या एका पदातून सुद्धा होते, ज्याला ते म्हणतात की त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण दामोदर दास आणि आईचे नाव लक्ष्मी गौरी होते। त्यांना एक मोठे भाऊही होते, ज्यांचे नाव बंशीधर होते। बंशीधर यांचे वय तेव्हा 22 वर्षे आणि नरसिंहरामजींचे वय सुमारे 5 वर्षे असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले। त्यानंतर नरसिंहरामजींचे पालनपोषण त्यांच्या मोठ्या भावाने आणि आजीने केले। त्यांच्या आजीचे नाव जय कुंवरी होते। नरसिंहराम लहानपणापासूनच मुके होते। साधारणतः 8 वर्षाच्या वयापर्यंत त्यांचा कंठच उघडला नव्हता। त्यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर पडला नव्हता।
त्यामुळे लोक त्यांना मुका म्हणून हाक मारू लागले. ही गोष्ट त्यांची आजी जय कुंवरजींना फार दुःख देत असे आणि त्या सतत या चिंतेत असत की माझ्या नातवाची वाणी कशी उघडेल. पण मुख्याला वाचा देणारा कोण, पांगळ्याला पर्वत ओलांडण्याची शक्ती देणारा कोण. जय कुंवरजींना पूर्ण विश्वास होता की अशी शक्ती फक्त आणि फक्त त्या परमपिता परमेश्वरातच आहे. त्यांच्या कृपेनेच माझ्या नातवाला वाणी प्राप्त होऊ शकते. तसेच त्यांना हेही ठाऊक होते की त्या दयामय जगन्नाथांची कृपा सामान्य माणसांना त्यांच्या प्रिय भक्तांच्या माध्यमातूनच मिळते. म्हणूनच त्यांच्या मनात साधू संतांविषयी अत्यंत श्रद्धा आणि आदरभाव होता. जेव्हा आणि जिथे त्यांना एखादा साधू संत भेटे तेव्हा त्या त्यांचे दर्शन घेत आणि आपल्या शक्तीनुसार श्रद्धेने त्यांची सेवा करत. म्हणतात ना, श्रद्धा प्रखर असेल तर ती एक ना एक दिवस नक्की फळाला येते. अखेर जय कुंवरजींच्या श्रद्धेलाही फळ मिळण्याची वेळ आली. फाल्गुन शुक्ल पंचमीचा दिवस होता. ऋतुराज वसंताचे सुखद राज्य संपूर्ण सृष्टीवर पसरले होते. मंद मंद वाहणारा वसंताचा वारा साऱ्या जीवसृष्टीत नवचैतन्य निर्माण करत होता. नगरातील स्त्री पुरुष दररोज सायंकाळी हाटकेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी एकत्र जमत असत. स्त्रिया मंदिरात एकत्र येऊन सुंदर भजने आणि रासगीत गात असत. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही मंदिरात चांगली गर्दी होती. जय कुंवरजी देखील आपल्या नातवासोबत हाटकेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन करून परत येत असताना त्यांची नजर एका महात्म्यावर पडली. ते मंदिराच्या एका कोपऱ्यात व्याघ्रचर्मावर पद्मासन घालून बसले होते आणि त्यांच्या मुखातून सतत नारायण नारायण असा जप सुरू होता. त्यांचा चेहरा एक विलक्षण तेजाने उजळून निघाला होता. त्यांना पाहून असे वाटत होते की जणू एखादे महान सिद्ध योगीच आहेत. त्यांच्या दिव्य तपश्चर्येच्या तेजाने आकर्षित होऊन जय कुंवरजी आपल्या सोबतच्या स्त्रियांसह त्यांच्या दर्शनासाठी गेल्या. त्यांनी दुरूनच अत्यंत आदर आणि भक्तिभावाने त्या महात्म्यांना प्रणाम केला आणि हात जोडून विनंती केली. महात्मन, हा मुलगा माझा नातू आहे. याच्या आई वडिलांचे निधन झाले आहे. हा जवळपास 8 वर्षांचा झाला आहे, पण अजूनपर्यंत एक शब्दही बोलू शकत नाही. याचे नाव नरसिंह राम आहे, पण गावातील सर्व लोक याला मुकामुका असेच म्हणतात. या गोष्टीमुळे मला फार दुःख होत होते. महाराजची कृपा करून अशी कृपा करा की या बालकाची वाणी खुली हो. भक्तांनो, गोस्वामी तुलसीदास यांनी अगदी बरोबरच म्हटलं आहे. महात्म्यांचे हृदय हे लोण्यासारखे कोमल असते. इतकेच नव्हे तर लोणी फक्त स्वतःच्या उष्णतेने वितळते, पण संत पुरुष इतरांच्या दुःखानेही द्रवित होतात. आणि हे महात्मा तर दैवी शक्तीने संपन्न होते. जणू त्या वृद्ध स्त्रीची मनोकामना पूर्ण करण्यासाठीच ईश्वराच्या प्रेरणेने ते तिथे आले होते. त्यानंतर त्यांनी त्या बालकाला आपल्या जवळ बसवले आणि त्याच्याकडे एकटक पाहून म्हणाले, हा बालक तर भगवानाचा महान भक्त होईल. असे म्हणून त्यांनी आपल्या कमंडलूतून थोडे जल घेतले, त्याचे मार्जन केले आणि त्या बालकाच्या कानात फुंकर मारत म्हणाले, बाळा म्हण राधे कृष्ण राधे कृष्ण. महात्म्यांच्या कृपेने जन्मापासून मुका असलेला तो बालक लगेच राधे कृष्ण असे म्हणू लागला. तेथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले, थक्क झाले आणि क्षणार्धात तिथे महात्माजींच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. आपल्या मुख्या नातवाच्या मुखातून भगवानाचे नाव ऐकून वृद्ध जय कुंवरजींना किती आनंद झाला असेल हे कोण सांगू शकेल. आता त्यांनी त्या महात्म्यांना वारंवार प्रणाम केले आणि हात जोडून अत्यंत नम्रतेने विनंती केली, महाराज, आपल्या कृपेनेच माझा नातू आता बोलू लागला आहे. माझा मोठा नातू राज्यात ठाणेदार पदावर कार्यरत आहे. कृपा करून आपण माझ्या घरी पधारा आणि मला देखील आपल्या सेवेसाठी थोडासा अवसर द्या. आपल्या चरणरजेमुळे माझे घरही पवित्र होईल. परंतु खरे महात्मे कधीही सेवा किंवा पुरस्काराच्या अपेक्षेने वागत नाहीत. हीच त्यांची खरी ओळख असते. ते तर स्वभावातच लोककल्याणासाठी सतत प्रयत्नशील असतात. तेव्हा महात्माजी आनंदाने म्हणाले, माते, मला कोणतेही योगबल किंवा तपोबल प्राप्त नाही. या संसारात जे काही घडते ते सर्व केवळ प्रभूच्या कृपेनेच घडते. त्यांच्या आज्ञेनेच सर्व काही होते आणि त्या परमात्म्याची माया अघटन घटनापटी अशी म्हणून ओळखली जाते. म्हणून माझा उपकार मानू नकोस, त्या परमात्म्याचे आभार मान
आणि त्यांचे नामस्मरण भजन पूजन कर. मी विनाकारण किंवा प्रतिष्ठेसाठी कोणत्याही गृहस्थाच्या घरी जात नाही. तूही घरी जाऊन भगवानाचे भजन कर, तुझे कल्याण होईल. मी तर आता गिरनारला जात आहे आणि तुमच्या इच्छेनुसार हेही सांगून जातो की आता काहीच दिवसात याचा विवाह एका कुलवती आणि सुसंस्कृत कन्येशी होईल. जे कुंवरजींना त्या महात्म्यांसमोर अधिक आग्रह करण्याचे धाडसच झाले नाही, त्या पुन्हा कशा म्हणणार माझ्या घरी चला. आता त्या आपल्या नातवासोबत अतिशय आनंदी मनाने घरी परतल्या आणि त्यांनी आपल्या मोठ्या नातू वंशीधर यांना त्या महात्म्यांचा चमत्कार सांगितला. वंशीधरांनाही त्या महात्म्यांच्या चरणांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांनी सैनिकांमार्फत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. लोकांचा विश्वास आहे की आपल्या भावी भक्त नरसिंह मेहता यांना इष्टमंत्र देणारे आणि वाचा प्रदान करणारे सिद्ध पुरुष म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. सर्वांनी प्रेमाने बोला, भक्तवत्सल भगवान की जय. मणिगौरी ही अत्यंत सुंदर, सुस्वभावी आणि सुलक्षणी कन्या होती. त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे योग्य सून मिळाल्याने त्यांना मोठे समाधान मिळाले. दुसरीकडे वंशीधर यांनी आपल्या धाकट्या भावाची नरसिंहरामांची फक्त देखभाल किंवा विवाहाचीच चिंता केली नाही, तर त्यांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले. त्यांनी नरसिंहरामांना संस्कृत पाठशाळेत शिक्षणासाठी बसवले, परंतु नरसिंहरामांचे मन अभ्यासात अजिबात लागत नव्हते. ज्या दिवसापासून त्यांना त्या महात्म्यांकडून इष्टमंत्रांची प्राप्ती झाली होती, त्या दिवसापासून त्यांचे मन अधिकाधिक भगवानांच्या भक्तीत रमू लागले. ते सतत राधे कृष्ण या नामाचा जप करत असत. सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊन देवी देवतांची पूजा अर्चा करीत, दर्शन घेत आणि भजन कीर्तन ऐकत असत. भगवान शंकर भगवान यांच्यावरही त्यांची अपार श्रद्धा होती. ते मंदिरात जाऊन अत्यंत भक्तिभावाने उमा महेश्वरांची पूजा अर्चा करीत आणि प्रेमानंदात तल्लीन होऊन भोलेनाथांचे गुणगान गात असत. जर कुठे पुराण किंवा भागवत कथा सुरू असेल तर ते तिथे जाऊन अत्यंत एकाग्रतेने भगवंताची कथा ऐकत असत. द्वारकेला ये जा करणारे साधू महात्मे जेव्हा त्यांच्या गावात येत तेव्हा ती त्यांचे दर्शन घेत, आपल्या शक्तीनुसार त्यांची सेवा करीत आणि त्यांचे उपदेश ऐकत. जर कुठे भजन कीर्तन सुरू असेल तर ते स्वतःही त्यात सहभागी होत, भजनाचे पद गात किंवा करताल वाजवत. आणि जर कोणी भक्तिभावात तल्लीन होऊन नृत्य करू लागले तर तेही त्यांच्यासोबत आनंदाने नाचू लागायचे. जर कधी एखादी रासमंडळी गावात आली तर मग त्यांच्या आनंदाला पारावार उरत नसे. ते दररोज रासलीला पाहत असत. श्रीराधा, श्रीललिता आणि इतर सख्यांचा तसेच ब्रजातील गोगोपींच्या भगवंतावरील प्रेमभाव पाहून ते इतके तल्लीन होत की त्यांना स्वतःच्या शरीराचीही जाणीव राहत नसे. कधी कधी तर ते स्वतःही एखाद्या मंडळीत सामील होत असत आणि जेव्हा त्यांना गोपीचे रूप धारण करून रासलीलेत नृत्य करण्याची संधी मिळे तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरत नसे. ते अपार आनंदाचा अनुभव घेत आणि श्रीकृष्ण प्रेमात नाचता नाचता कधी कधी बेशुद्धही पडत असत. ते आपल्या भक्तीच्या धुंदीत अन्न पाणीही विसरत आणि अनेक दिवस घरीही जात नसत. यासाठी त्यांना भाऊ आणि बहिणींच्या रागवण्याला सामोरे जावे लागे. त्यांची बोलणीही खावी लागत. समाजात त्यांची बरीच निंदा होत असे, पण तरीही त्यांनी आपल्या मार्गाचा त्याग केला नाही. ज्याने एकदा अमृत स्वरूप भगवंत प्रेमाचा रस अनुभवला असेल त्याला त्या प्रेमापासून दूर कोण करू शकेल. भक्त नरसिंहरामजींनी शिक्षण, अन्नपाणी, झोप, खेळ, सुखदुःख, निंदा, स्तुती सर्व काही त्या एका भगवंत प्रेमासाठी अर्पण केले होते. वंशीधर यांनी त्यांना आपल्या मनाप्रमाणे योग्य मार्गावर आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. प्रत्येक प्रकारे प्रयत्न केले आणि वहिनीनेही त्यांना टोमणे मारले व पती पत्नी दोघांनाही त्रास देणे यात काहीही कमी ठेवली नाही. पण म्हणतात ना, जशी काळ्या कांबळीवर दुसरा रंग चढत नाही, तसाच नरसिंहरामजींवर भगवंत प्रेमाचा जो गडद रंग चढला होता त्यावर दुसरा कोणताही रंग चढू शकला नाही. हळूहळू त्यांचे वय सुमारे 15 वर्षांचे झाले. भाऊंनी जेव्हा पाहिले की आता त्यांचे शिक्षण होणे कठीण आहे तेव्हा त्यांनी त्यांना घोड्यांची देखभाल करणे आणि त्यांच्यासाठी गवत कापण्याचे काम दिले. पण या सेवा कार्यातही नरसिंहरामजींना काहीच त्रास वाटला नाही.
उलट ते भगवंताचे नामस्मरण करत अत्यंत आनंदाने आपल्या सामर्थ्यानुसार सर्व काम करू लागले. सुमारे 16व्या वर्षी नरसिंहरामजींच्या पत्नी माणिक गौरी यांच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला. त्यानंतर 2 वर्षांनी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. मुलीचे नाव कुंवरबाई आणि मुलाचे नाव श्यामलदास ठेवण्यात आले. अशा प्रकारे नरसिंहरामजींना 2 संततीचे पितृत्व लाभले. परंतु हे सौभाग्य दुरीत गौरींच्या डोळ्यात खुपू लागले. आधीपासूनच ती आपल्या दीर भाऊजाईचा हेवा करत असे आणि आता त्यांच्या परिवारात वाढ झाल्यामुळे तिचा जळफळाट आणखीन वाढला. तरीही ते भक्त दाम्पत्य सेवक सेविकांप्रमाणे दिवस रात्र घरातील सर्व लहान मोठी कामे करत असत. तरी सुद्धा दुरीत गौरीला असेच वाटत होते की हे लोक घरात फुकट बसून खात आहेत आणि दिवसेंदिवस यांचा खर्चही वाढत चालला आहे. म्हणून आता ती रोज त्यांच्या कामात विनाकारण दोष काढू लागली आणि खोट्या खोट्या गोष्टी सांगून आपल्या पतीच्या कानात त्यांच्या विरोधात भर घालू लागली. नाना प्रकारची कारणे दाखवून ती त्यांना त्रास देऊ लागली. त्या दोन्ही भक्त दाम्पत्याला छळण्यात तिने कोणतीही कसर ठेवली नाही. वंशधरांना जरी हे माहीत होते की माझी पत्नी अत्यंत दुष्ट आहे आणि द्वेषामुळे ती माझ्या धाकट्या भावावर व त्याच्या पत्नीवर खोटे आरोप करते, पण ते दोघेही पूर्णपणे निष्पाप आणि पवित्र आहेत. तरी सुद्धा कधी कधी पत्नीच्या बोलण्याला बोलून ते आपल्या धाकट्या भावाला काहीतरी वाईट साईड बोलून जात असत. अशा प्रकारे कुटुंबात कलहाची सुरुवात झाली. रोजच घरात भांडणतंटे होऊ लागले. वृद्ध जयकुंवरजींना या कलहाचे भविष्यात होणारे वाईट परिणाम स्पष्ट दिसत होते. पण घरात मृत्यूशय्येवर पडलेल्या एका वृद्ध स्त्रीचे कोण ऐकणार? त्या शांतपणे आपल्या डोळ्यांसमोर हे सर्व घडताना पाहत राहिल्या. हळूहळू त्यांचे वय जवळजवळ 94 वर्षांचे झाले. त्यांनी मनात विचार केला, आता माझे फार थोडे आयुष्य उरले आहे. जर नरसिंहराम यांच्या मुलीचे लग्न माझ्या डोळ्यांसमोर झाले तर माझी ही शेवटची इच्छा पूर्ण होईल आणि मी शांतपणे या जगाचा निरोप घेईन. तसेच या बिचाऱ्या मुलीचाही एक ठाव ठिकाणा लागेल. एके दिवशी त्यांनी बंशीधरांना आपल्याजवळ बोलावून आपली इच्छा व्यक्त केली. बंशीधरांनी वृद्ध आजीची आज्ञा टाळणे योग्य समजले नाही. त्यांनी एका कुलीन आणि सुयोग्य वराच्या शोधासाठी कुलपुरोहितांना पाठवले. पुरोहितजी इकडे तिकडे फिरत फिरत काठियावाडमधील उना नावाच्या गावात पोहोचले आणि त्यांनी तेथील श्रीमंत नागर श्रीरंगधर मेहता यांच्या पुत्र वसंतराय यांच्यासोबत कुंवरबाईचे लग्न ठरवले. निश्चित तिला मोठ्या थाटामाटात कुंवरबाईचा विवाह संपन्न झाला आणि अशा प्रकारे वृद्ध जयकुंवरजींची इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर जवळजवळ 3 महिन्यांनी त्यांनी शांतपणे या संसाराचा कायमचा निरोप घेतला. प्रिय भक्तांनो, हा होता भक्त नरसिंह मेहता यांचा प्रेरणादायी प्रसंग आणि ही कथा पुढेही सुरू राहील. आता आजचा अध्याय ऐकण्यापूर्वी एका सीता नित्यनेमाची कथा. ही कथा माता सीता सांगत असत आणि भगवान श्रीराम ती ऐकत असत. एकदा भगवानांना काही कामानिमित्त बाहेर जावे लागले. तेव्हा सीता माता म्हणाल्या, प्रभू, माझा तर 12 वर्षांचा नित्यनेम आहे आणि आता तुम्ही बाहेर जाणार तर मी माझी कथा कोणाला सांगू? तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, तू विहिरीच्या काठावर जाऊन बस. तिथे ज्या स्त्रिया पाणी भरण्यासाठी येतील त्यांना तू तुझी कथा सांग. भगवानांच्या सांगण्यानुसार सीतामाता विहिरीच्या काठावर जाऊन बसल्या. तेवढ्यात एक स्त्री आली. तिने रेशीम जरीची साडी नेसली होती आणि तिच्या हातात सोन्याचा घडा होता. सीतामातांनी तिला पाहिले आणि म्हणाल्या, बहिणी, माझा 12 वर्षांचा नित्यनेम ऐकून घे. तेव्हा ती स्त्री म्हणाली, मी तुमचा नित्यनेम ऐकला तर मला घरी जायला उशीर होईल, मग माझी सासू माझ्याशी भांडेल. तिने कथा ऐकली नाही आणि ती निघून गेली. घरी पोहोचताच तिची रेशीम जरीची साडी फाटली. सोन्याचा घडा मातीच्या घड्यात बदलला. हे सर्व पाहून सासूबाईंनी विचारले, अगं सूनबाई, हे कोणाचे दोष डोक्यावर घेऊन आलीस? तेव्हा सून म्हणाली, आईजी, विहिरीवर एक स्त्री बसली होती. तिने मला कथा ऐकायला सांगितले, पण मी ऐकली नाही, त्यामुळे मला हे फळ मिळाले. सुनबाईचे बोलणे ऐकून दुसऱ्या दिवशी तीच साडी आणि घडा घेऊन सासू विहिरीच्या काठावर गेली. तिथे तिला सीतामाता बसलेल्या दिसल्या. तेव्हा सीतामातांनी तिलाही सांगितले, बहिणी, माझी कथा ऐकून घ्या. सासू म्हणाली, एकदा काय, मी तर 4 वेळा कथा ऐकेन. मग सीतामातांनी सांगायला सुरुवात केली. राम आले, लक्ष्मण आले, देशाचे पुजारी आले, नित्यनेमाचा नेम घेऊन आले. या राम बसा राम,
गरमागरम भोजन करा राम, माखन मिश्री खा राम, दूध बताशे प्या राम, सुताच्या पलंगावर निजा राम, शाल दुशाला धारण करा राम, शाल दुशाला अंगावर घाला राम, जेफा बोलेन तेफा फक्त रामच राम, राम सर्वांची कामे सावरतील, रिकामे घर भांडारांनी भरतील, सर्वांचा उद्धार करतील. श्रीराम जय राम, राम जय जय राम. सासू म्हणाली, बहिणी कथा खूपच सुंदर वाटली. कथा ऐकून सासू घरी परतली आणि तिची ती साडी पुन्हा रेशीम जरीची झाली. तसेच मातीचा घडाही सोन्याच्या घड्यात बदलला. हे पाहून सून म्हणाली, आई तुम्ही हे सगळं कसं केलं? सासू म्हणाली, सुनबाई तू दोष लावून आली होतीस आणि मी आता दोष उतरवून येत आहे. सून आश्चर्याने पुन्हा विचारू लागली, मग आई त्या विहिरीवरच्या स्त्री कोण होत्या? सासू म्हणाली, त्या तर साक्षात सीतामाता होत्या. त्या जुन्याला नवीन करतात, रिकाम्या घरात भांडार भरतात, घरात लक्ष्मीचा वास करतात, माणसाची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करतात. तेव्हा सून म्हणाली, आई मग अशी कथा मलाही ऐकवा ना. सासू म्हणाली, ठीक आहे तूही ऐक. मग सासूने कथा सुरू केली. राम आले, लक्ष्मण आले, देशाचे पुजारी आले, नित्यनेमाचा नेम घेऊन आले. या राम बसा राम, गरमागरम भोजन करा राम, माखन मिश्री खा राम, दूध बताशे प्या राम, सुताच्या पलंगावर निजा राम, शाल दुशाला धारण करा राम, शाल दुशाला अंगावर घाला राम, जेफा बोलेन तेफा फक्त रामच राम, राम सर्वांची कामे सावरतील, रिकामे घर भांडारांनी भरतील, सर्वांचा उद्धार करतील. श्रीराम जय राम जय जय राम. कथा ऐकून सून म्हणाली, आई कथा खूप छान आहे. सासू म्हणाली, ठीक आहे, आता आपण ही कथा रोज म्हणूया. मग सासू सून रोज सकाळी लवकर उठू लागल्या. आंघोळ करून पूजा करत आणि नित्यनेमाने सीतामातांची कथा सांगत. एक दिवस त्यांच्या घरी शेजारची एक बाई आली आणि म्हणाली, बहिणी थोडासा निखारा द्याल का? त्यावर त्या म्हणाल्या, अगं अजून आम्ही चूलच पेटवलेली नाही. शेजारच्या बाईने विचारले, मग तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून उठून काय करत आहात? त्यांनी सांगितले, आम्ही सकाळी उठल्यावर आधी पूजा करतो आणि मग सीतामातांची नित्यनेमाची कथा सांगतो. शेजारच्या बाईने पुन्हा विचारले, सीतामातांची कथा सांगून तुम्हाला काय मिळाले? तेव्हा त्या म्हणाल्या, ही कथा सांगितल्याने घरातील भांडार भरून जातात आणि सर्व कामे सिद्ध होतात, मनातील इच्छा पूर्ण होतात. शेजारची बाई म्हणाली, बहिणी मग अशी कथा मला पण सांगा ना. ती म्हणाली, ठीक आहे, मग तू ही कथा ऐक. राम आले, लक्ष्मण आले, देशाचे पुजारी आले, नित्यनेमाचा नेम घेऊन आले. या राम बसा राम, मग स्वयंपाक ग्रहण करा राम, लोणी साखर खा राम, दूध बताशे प्या राम, सुताच्या पलंगावर विसावा घ्या राम, शाल दुशाला पांघरा राम, शाल दुशाला ओढा राम, जेफा बोलेन तेफा रामच राम, राम सर्वांची कामे सावरतील, रिकामे घर भांडाराने भरतील, सर्वांचे संकट पार करतील. श्रीराम जय राम जय जय राम. संपूर्ण कथा ऐकल्यानंतर शेजारची बाई म्हणाली, बहिणी कथा मला खूप आवडली. आता ती शेजारची बाई सुद्धा नित्यनेमाने सीतामातांची कथा सांगू लागली. कथा सांगितल्याने सीतामातांनी तिचेही भांडार भरून टाकले. हळूहळू संपूर्ण मोहल्ल्यात नित्यनेमाची कथा सुरू झाली आणि प्रत्येकाची मनोकामना सीतामातांच्या कृपेने पूर्ण होऊ लागली. हे सीतामाता, हे जानकी माता, जसे तुम्ही त्यांचे भांडार भरले तसेच आमचेही भरा. कथा सांगणाऱ्याचे, ऐकणाऱ्याचे आणि हुंकार भरणाऱ्याचेही कल्याण करा. सर्वांनी प्रेमाने म्हणा, सीतामातांचा जय जयकार असो. आता एका पुरुषोत्तम मास महात्म्याचा पहिला अध्याय. पुराणांमध्ये अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास कसा झाला याची अतिशय रंजक कथा सांगितली आहे आणि या कथेनुसार 12 महिन्यांचे वेगवेगळे स्वामी आहेत. पण स्वामी नसल्यामुळे अधिक मासाला मलमास म्हणून त्याची खूप निंदा केली जाऊ लागली. या गोष्टीमुळे दुःखी होऊन मलमास श्रीहरींकडे गेला आणि त्यांना आपले दुःख सांगितले. भक्तवत्सल श्रीहरी त्याला घेऊन गोलोकात गेले. तेथे भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. करुणासागर भगवान श्रीकृष्णांनी मलमासाची व्यथा ऐकून त्याला वरदान दिले, आजपासून मी तुझा स्वामी आहे. त्यामुळे माझे सर्व दिव्य गुण तुझ्यात प्रविष्ट होतील. मी पुरुषोत्तम या नावानेही प्रसिद्ध आहे आणि मी तुला माझे हेच नाव देत आहे. आजपासून तुम्ही मलमास या नावाने नव्हे तर पुरुषोत्तम मास या नावाने ओळखले जाल. म्हणूनच पुरुषोत्तम किंवा अधिक मासाला कधीही मलमास म्हणू नये.
मल म्हणजे घाण आणि आपल्या हिंदू धर्मात कोणताही महिना कधीही अपवित्र मानला जात नाही. तर चला पुरुषोत्तम मास महात्म्याची पहिली कथा ऐकण्यापूर्वी आपण सर्वजण मिळून पुरुषोत्तम भगवानांना प्रणाम करूया. हे कल्पवृक्षाप्रमाणे भक्तजनांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे, वृंदावनाच्या शोभेचे अधिपती, आपल्या अलौकिक लीलांनी संपूर्ण लोकांना आश्चर्यचकित करणारे हे वृंदावन बिहारी पुरुषोत्तम भगवान, मी तुम्हाला प्रणाम करते. नरनारायण, नरोत्तम तसेच देवी सरस्वती आणि श्री व्यासजींना नमस्कार करून विजयाची इच्छा करते. एकदा परमपवित्र नैमिषारण्य तीर्थात यज्ञ करण्याच्या इच्छेने अनेक मुनी आले. जसे असित, देवल, पैल, शरभंग, मांडव्य, अगस्त्य, कात्यायन, पिंगल, आत्री, रिभू, शांडीर, श्वेतबाहू, कालाग्नी, रुद्रक, श्वेताश्वर, आद्य, शरभंग इत्यादी अनेक शिष्यांसहित तेथे उपस्थित झाले. हे सर्व ऋषी वेद आणि त्यांच्या अंगाचे ज्ञाते, ब्रह्मनिष्ठ, संसाराच्या कल्याणासाठी आणि परोपकारासाठी सदैव तत्पर, इतरांच्या हिताचा विचार करणारे, श्रोत्र आणि स्मार्त कर्म करणारे होते. ते सर्व नैमिषारण्यात येऊन यज्ञ करण्यास सज्ज झाले. दरम्यान तीर्थयात्रेची इच्छा झाल्याने श्री सुतजी महाराजही आपल्या आश्रमातून बाहेर पडले. पृथ्वीचे भ्रमण करत करत ते नैमिषारण्यात आले आणि त्यांनी आपल्या शिष्यांसहित तेथे उपस्थित असलेल्या सर्व मुनींना पाहिले. संसारूपी सागरातून तारून येणाऱ्या त्या ऋषींना नमस्कार करण्यासाठी ज्या ठिकाणी ते सर्व आधीपासून एकत्र जमले होते तेथे प्रसन्न चित्ताने सुतजी महाराजही पोहोचले. त्यानंतर वृक्षाच्या लाल सालांचे वस्त्र धारण केलेले, प्रसन्न मुखमंडल असलेले, शांत परमार्थ तत्वाचे ज्ञाते, सर्व गुणांनी संपन्न, संपूर्ण आनंदाने परिपूर्ण, ऊर्ध्वपुंड्र धारण केलेले, राम नावाच्या मुद्रेने सुशोभित, गोपीचंदनाच्या मृत्तिकेने दिव्य, शंखचक्राचे चिन्ह धारण केलेले, तुळशीमाळेने शोभणारे, जटामुकुटाने विभूषित, सर्व संकटांपासून रक्षण करणारे, अलौकिक चमत्कार करणारे, भगवानांच्या परममंत्राचा जप करणारे, सर्व शास्त्रांचे सार जाणणारे, सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी सदैव तत्पर, जितेंद्रिय आणि क्रोधावर विजय मिळवलेले, जीवनमुक्त जगद्गुरु श्री व्यासजींसारखे निष्पृह अशा आणि गुणांनी युक्त त्यांना पाहून त्या नैमिषारण्यात राहणारे सर्व महर्षी तख्तक्षणी आदराने उभे राहिले. वेगवेगळ्या विचित्र कथांना ऐकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते फानम्र स्वभावाचे श्री सुतजी प्रसन्न होऊन सर्व ऋषींना हात जोडून वारंवार दंडवत प्रणाम करू लागले. ऋणीगण म्हणू लागले, हे सुतजी, आपण चिरंजीव आणि भगवंताचे परमभक्त आहात. आम्ही आपल्या योग्य असे सुंदर आसन तयार केले आहे. हे महाभाग, आपण थकलेले आहात, येथे विश्रांतीसाठी बसावे असे सर्व ब्राह्मणांनी सांगितले. अशा प्रकारे बसण्यास सांगून जेव्हा सर्व तपस्वी आणि समस्त जनता जनार्दन बसली तेव्हा विनयपूर्वक तपाने वृद्ध झालेल्या सर्व मुनींकडून बसण्याची परवानगी घेऊन आनंदाने श्री सुतजीही त्या आसनावर विराजमान झाले. यानंतर सुतजी सुखपूर्वक बसलेले आणि श्रमरहित दिसताच पुण्यकथा ऐकण्याची इच्छा असलेल्या सर्व ऋणीगणांनी विनम्रतेने म्हटले, हे सुतजी, हे महाभाग, आपण भाग्यवान आहात. भगवान व्यासजींच्या वचनांचा गूढ आणि अंतःकरणातील अर्थ आपण गुरुकृपेने जाणता. आपण सुखरूप आहात ना? आज आपण इतक्या दिवसांनी आपण कोणत्या कारणाने येथे आलात? आपण तर स्तुतीस पात्र आहात. हे व्यासशिष्य शिरोमणी, आपण पूजनीय आहात. या असार संसारात ऐकण्यासारखे हजारो विषय आहेत, पण त्यामध्ये जे थोडेसे श्रेयस्कर आणि खरे सारभूत आहे तेच आम्हाला सांगा. हे महाभाग, संसार सागरात बुडणाऱ्याला पार नेणारे आणि शुभ फळ देणारे, आपल्या मनात निश्चित असलेले जे काही श्रेष्ठ विषय आहेत ते आम्हाला कथन करा. हे अज्ञानरूपी अंधकाराने अंध झालेल्यांना ज्ञानरूपी नेत्र देणारे, भगवानांच्या लीलारूपी रसयुक्त परमानंदाचे कारण असलेले, संसारूपी रोग दूर करण्यासाठी अमृतासमान जे कथासागर आहे ते आम्हाला लवकर सांगा. अशा प्रकारे शौनकादी ऋषींनी विचारल्यावर हात जोडून श्री सुतजी म्हणाले, हे समस्त ऋषीगण हो, मी सांगत असलेली सुंदर कथा आपण सर्वांनी ऐका. हे ऋषींनो, प्रथम मी पुष्कर तीर्थाला गेलो. तिथे स्नान करून पवित्र श्री ऋषी देवता आणि पितरांना तर्पणाद्वारे संतुष्ट केले. त्यानंतर सर्व विघ्ने दूर करणाऱ्या यमुनेच्या तीरावर गेलो. मग त्याच क्रमाने गंगाजी आणि इतर तीर्थांच्या तीरांवर गेलो. पुन्हा काशीला येऊन त्यानंतर गया तीर्थावर गेलो.
पितरांचे श्राद्ध करून मग त्रिवेणीला गेलो. त्यानंतर कृष्णा नदी ओलांडून गंडकीमध्ये स्नान करून पुलऋषींच्या आश्रमात गेलो. धेनुमतीमध्ये स्नान करून नंतर सरस्वतीच्या तीरावर गेलो. तेथे हे विप्रहो 3 रात्री उपवास करून मी गोदावरीच्या तीरावर गेलो. त्यानंतर कृतमाला, कावेरी, निर्वर्ध्या, ताम्रपर्णी, तापी, वयसी, नर्मदा, नंदा आणि शर्मदा या नद्यांवर गेलो. पुन्हा जर्मनवतीमध्ये स्नान करून शेवटी सेतुबंद रामेश्वर येथे पोहोचलो. मग नारायण भगवानांचे दर्शन घेण्यासाठी तो बद्रीवनात गेला. तेथे नारायण भगवानांचे दर्शन घेऊन तेथील तपस्वींचे अभिनंदन केले. पुन्हा नारायण भगवानांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली आणि सिद्ध क्षेत्रात पोहोचला. अशा प्रकारे अनेक तीर्थांमध्ये भ्रमण करत कुरुदेश आणि जांगल देशात फिरत फिरत मी हस्तिनापुरात पोहोचलो. हे ब्राह्मणांनो, तेथे असे ऐकण्यात आले की राजा परीक्षित यांनी राज्याचा त्याग करून अनेक ऋषींसह परमपवित्र गंगा तीरावर प्रस्थान केले आहे. त्या गंगा तीरावर अनेक सिद्ध आणि सिद्धिप्राप्त योगी उपस्थित होते. योनी लोकातील भूषण आणि देवर्षी तेथे आले होते. त्यांच्यात काही निराहारी होते, काही केवळ वायूचे सेवन करणारे होते, काही फक्त जल पिऊन राहणारे होते, काही पाणी खाऊन जीवन व्यतीत करणारे होते, काही श्वासालाच आहार मानणारे होते, काही फळाहार करणारे होते आणि काही जण फक्त फेसाचे सेवन करून राहत होते. हे ब्राह्मणांनो, त्या सभेत काही विचारण्याच्या इच्छेने आम्हीही गेलो. तेथे ब्रह्मण स्वरूप भगवान महामुनी व्यासजींचे पुत्र, अत्यंत तेजस्वी आणि प्रतापी श्रीकृष्णांच्या चरण कमळांचे मनात ध्यान धारण केलेले श्री शुकदेवजी तेथे आले. ते 16 वर्षांचे योगीराज, शंखासारखा सुंदर कंठ असलेले, लांब व मऊ केसांनी वेढलेला मुखमंडल असलेले, पुष्ट खांदे असलेले, तेजस्वी कांतीने उजळलेले आणि अवधूत रूप धारण केलेले होते. जसा मदमस्त हत्तीभोवती माशा गिरट्या घालत असतात, त्याचप्रमाणे हातात धूळ घेतलेल्या स्त्रिया त्यांच्या भोवती फिरत होत्या. सर्व अंगावर धूळ लावलेल्या महामुनी शुकदेवजींना पाहून सर्व मुनिगण आनंदाने हात जोडून तात्काळ उभे राहिले. अशा प्रकारे महामुनींनी सत्कार केलेल्या भगवान शुकांना पाहून पश्चाताप करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्यासोबतची मुले, जी त्यांना चिडवत होती, ती दूर जाऊन उभी राहिली. त्यानंतर भगवान शुकांना प्रणाम करून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. इकडे मुनिगणांनी सुखदेवजींसाठी एक अतिशय उंच आणि उत्तम आसन अंथरले. त्या आसनावर विराजमान झालेल्या भगवान शुकांना जसे कमळाच्या कर्णिकेला कमळाची पाने वेढून असतात, त्याचप्रमाणे मुनिगणांनी 4ही बाजूंनी वेढले होते. त्या ठिकाणी विराजमान असलेले ज्ञानरूप महासागराची चंद्रमा भगवान महामुनी व्यासजींचे पुत्र श्री शुकदेवजी ब्राह्मणांनी केलेली पूजा स्वीकारून तारणागणाने वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभून दिसत होते. अशा प्रकारे पुरुषोत्तम मास महात्म्याचा पहिला अध्याय पूर्ण झाला. पुरुषोत्तम भगवान की जय.